नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय कापडी लिखित एक चतुर नार. नोकरी आणि लग्न या दोन्ही आघाड्यांवर लक्ष्मण उर्फ लखू शंखवाळकरनं आत्तापर्यंत मार खाल्लेला होता. पदवीधर झाल्यानंतर सर्वसामान्यपणे तुमच्या आमच्याप्रमाणे लखू शंखवाळकर देखील नोकरीच्या जाहिराती डोळ्याखालनं घालायला लागला, अर्ज खरवडायला लागला, मुलाखतीला जाऊन यायला लागला. पण नोकरीचं पिकलं फळ मात्र त्याच्या हाती काही लागेना. एक दिवशी सकाळी त्याची आई त्याला म्हणाली, लखोबा, तुला तर नोकरी मिळायची चिन्ह काही दिसत नाही आहे. तुझ्या वडिलांच्या सरकारी नोकरीमध्ये त्यांच्या पश्चात मला मिळणाऱ्या पेन्शनीचा आकडा आजच्या अकराळ विकराळ महागाईच्या जमान्यात केविलवाणा दिसायला लागलाय रे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याकरता एकच उपाय राहिला आहे आणि तो म्हणजे तू आता लग्न करावं. मी लग्न करायचं? काय डोकं बिकं फिरलंय काय आई तुझं? लखूनी विचारलं. चांगलं शाबूत आहे माझं डोकं. अरे, आमच्या शालू अक्काची मावस बहीण नलू गावी असते, मास्तरनीची नोकरी करते, पगारही बरा मिळतोय तिला. मुख्य म्हणजे तू तिला आवडतोस हे म्हणजे माझ्या कानावर आले बरं का. तिने तुला कधी पाहिलंय हे मला माहिती नाही आहे. आता तू तिला पाहायला जाणार असशील तर जा, पण मुलगी नाकी डोळी नीटच आहे, तुला शोभेशी आहे आणि मुख्य म्हणजे नोकरीवाली आहे ती. अगं, तिला आहे नोकरी आणि मी असा बिन नोकरीचा. ती माझ्याशी लग्न कशासाठी मारायला करेल? तू नाच सोड ग तिचा. अरे, तिला नोकरी आहे म्हणून तर तिच्याशी लग्न करायचं. तिला तू आवडतोस आणि बायकांच्या आवडीनिवडीचं मी तुला सांगते, त्यांना जर का एखादा कोणी मनापासून आवडला तर त्याला आपलासा करायला त्या मागे पुढे बघत नाही. तू नशीबवान आहे सारे. कसला नशीबवान? एक साधी साली नोकरी नाही मिळत आहे मला. लखू हताशपणे म्हणाला. सुंभयस, तुला नोकरी नाही म्हणून काय झालं? तिला आहे ना नोकरी. अरे, म्हणून तर तिच्याशी लग्न करायचं. पुढे तुला नोकरी नाही मिळाली ना तर चिंता करायचं काही कारण नाही. पूर्वीच्या काळी कसं असायचं? नवरा नोकरी करायचा, बायको घर सांभाळायची, नवऱ्यानं घरी आणलेला पैसा ती खर्च करायची. आत्ताच्या जमान्यात नवरे मंडळींना नोकरी मिळत नसेल तर त्यांनी ना सरळ नोकरीवाल्या मुलीशी लग्न करावं, घर सांभाळावं आणि बायकोचा पगार उडवावा. काय हरकत आहे मी म्हणते? नाही, माझी हरकत आहे. मला बायकोच्या पैशावर जगायला नाही आवडणार. मी ठामपणे सांगतो, नोकरी मिळाल्याशिवाय मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. नो नेव्हर. अरे सुंभा, पण अशानं ती शेवटी तुझा नाच सोडेल आणि सोन्यासारखी नोकरी करणारी, महिन्याच्या महिन्याला पगार आणणारी मुलगी दुसऱ्याची होईल की रे? लखूची आई कळवळून म्हणाली. झाली तर झाली दुसऱ्याची, मला नाही परवा तिची. अरे, एकदा गावी जा, तिला बघून तरी ये. तिला पाहिलंच ना की तुझा बेत निश्चित बदलेल बघ. आईने एक नवीनच मुद्दा उपस्थित करून टाकला. सांगितलं ना तुला एकदा, मला नोकरी मिळाल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि त्याच्या आधी तिला मला बघायचं सुद्धा नाही आहे. अरे सुंभा, पण तुझ्याकरता तिचा जीव सांडतोय रे. सांडतोय तर सांडू दे. कटकट. लखू ताडदिशी उठून उभा राहिला, तारा चालत घरातनं बाहेर पडला. तो तासाभरानं घरी परत आला तेव्हा आई त्याची वाट बघत बसलेली त्यांनी पाहिली. आई म्हणाली, अरे तुझं पत्र आलंय, मला वाटतं मुलाखतीला बोलवलंय त्यांनी तुला. मख्ख चेहरा करत लखूनं लिफाफा हातात घेतला, कड टरकावली, आतल्या पत्रावरनं नजर फिरवली. अहो खरंच की, लखूला नोकरीच्या मुलाखतीकरता बोलावणं आलं होतं. पाटील आणि पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचं पत्र होतं. लखूला बरं वाटलं. मनातल्या मनात तो म्हणाला, ही नोकरी मिळाली ना की मग गावी जाईन, शालू अक्काच्या नलूला पाहीन, पसंत पडली ना यंदाच लग्नाचा बार उडवून देईन. लग्न झाल्यावर नलूला सांगेन, तुझी नोकरी पास झाली, आता घरकामाचं बघ, आईला मदत कर, मी नोकरी करतोय ना. काय झालं रे बाबा, काय पुटपुटतोय एवढा? काय पुटपुटतोयस काय एवढा? आई त्याच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक बघत म्हणाली. लखू ओशाळला, नाक खाजवत म्हणाला, नाही काय नाही ग,
अमुक एक प्रश्न मुलाखतीत विचारला गेला तर काय आणि कसं उत्तर द्यायचं याचा विचार करत होतो मी. पण प्रत्यक्ष मुलाखतीत लखूला एकही प्रश्न विचारला गेला नाही. पाटील आणि पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑफिसात लखू मुलाखतीला गेला तेव्हा त्याच्या आधी 4 तरुण तिथे बसलेले त्याला दिसले. लखूचा नंबर 5वा. थोड्या वेळानंतर एक एक करत मुलाखतीला आलेले 4ही तरुण एका मागोमाग एक केबिनमध्ये गेले आणि माना खाली घालून कंपनीच्या बाहेरच्या रस्त्याला लागले हे त्याने पाहिलं. त्याच्या पोटात व्हायला लागलं बागबुक बागबुक. तिथून पळून जावं का काय या विचारात असताना कोणीतरी त्याच्या जवळ आला आणि म्हणला, तुमचं नाव शंकर शंखवाळकर आहे का? हो मीच तो. मग आज जा केबिनमध्ये, तुमची वाट बघताय. एक हुंकार देत लखू कॅबिनच्या दरवाज्याच्या दिशेनं निघाला. दार ढकलून आत गेला तेव्हा मोठाल्या आकाराच्या टेबलापाशी बसलेले 2 गृहस्थ आपल्याकडे रोखून बघतायत हे त्यांनी पाहिलं. गांगरला ना तो. त्यांची भेदक नजर चुकवत कसाबसा म्हणाला, गुड मॉर्निंग. बसा. लखूकडे रोखून बघत एक गृहस्थ म्हणाले, हे बघा, नेहमीच्या मुलाखतीत विचारतायत तसले मूर्ख प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही आहे. तुमचं शिक्षण, जनरल नॉलेज किंवा तुमचं व्यक्तिमत्व याच्याशी मला कर्तव्य नाही. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं तुमच्याकडून हो असं उत्तर आलं तर या क्षणी तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे असं समजा. तुम्ही जर नाही म्हणालात तर मग आम्हाला तुमच्यात काहीही इंटरेस्ट राहणार नाही. तेव्हा तुम्ही आम्ही सांगायच्या आधी उठायचं, इथून चालू पाडायचं. समजलं? तुमच्या आधीचे 4 जण असे इथनं निघून गेलेले आहेत. मग मी तुम्हाला तो प्रश्न विचारू? विचारा की, त्यात काय आहे? बेफिकिरीच्या सुरात लखू म्हणाला. बऱ्याच मुलाखती देऊन आणि अपयशी ठरल्यामुळे त्याच्यात एक प्रकारची बेफिकिरी आलेलीच होती. पण तुमचं उत्तर हो किंवा नाही या एकाच शब्दात आम्हाला हवं आहे. त्यापेक्षा एकही ज्यादा शब्द चालणार नाही. हो चालेल ना. लखू परत मख्खपणे म्हणाला. आता प्रश्न आहे का? आमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चेन्नईमधल्या ऑफिसचे चीफ मॅनेजर म्हणून तुम्हाला आम्ही नेमलं तर तुम्हाला आजच्या आज तिथे जाणं शक्य होईल का? काय? लखू उडाला. हा प्रश्न भलता ट्रिकी होता. आम्हाला तुमचा काय नको आहे, होय किंवा नाही एवढंच सांगा. आणि ज्यामारी लखूनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, होय. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आम्हाला तुमच्यासारखा पॉझिटिव्ह रिफ्लेक्सेस असलेला तरुणच हवा होता. आत्ता ह्या क्षणी तुम्हाला ही नोकरी मिळाली. तुमच्या घराचा पत्ता आमच्याजवळ आहे. आज रात्रीची गाडी तुम्हाला पकडायची आहे. संध्याकाळपर्यंत रेल्वेचं तिकीट तुमच्या हातात पडेल. आम्ही ती व्यवस्था करू. तिथे गेल्यानंतर काय करायचं, कुठे राहायचं ते सगळं आता कॉन्ट्रॅक्टवर सही करण्याआधी तुम्हाला सांगण्यात येईल. चेन्नई स्टेशनवर तुम्हाला घ्यायला आमचा माणूस आलेला असेल. आणि एवढं बोलून झाल्यावर त्यांनी आपल्या टेबलचा खण उघडला, एक लिफाफा काढला, लखूकडे दिला आणि म्हणाला, हे कॉन्ट्रॅक्ट वाचा आणि सही करून द्या. लखूनं कॉन्ट्रॅक्टवरनं नजर फिरवली, खिशातला पेन काढला, सही ठोकून दिली. दॅट्स द स्पिरिट, दॅट्स द स्पिरिट. संध्याकाळी आमचा माणूस तिकीट घेऊन येईल. ते तिकीट घ्यायचं, गाडीत बसायचं. गाडी रात्री 11 वाजता सुटते. या आता तुम्ही. थँक्यू. दोघांकडे बघत लखूनं आभार मानले. तो निघाला. कधीपासून जिच्यासाठी जीव वर खाली होत होता ती साली नोकरी मिळाली. आनंदात लखू घरी आला. नोकरी मिळालंच. त्याने आईला सांगितलं. चेन्नईला जावं लागणार हे सुद्धा सांगितलं. आई म्हणाली, अरे ते चेन्नई काय भारताच्या बाहेर आहे का? आता तिथली माणसं वर्णानं काळी सावळी आहेत, पण त्याला आपण काय करणार ना. तू माझी कसलीही काळजी न करता तिथे जा. तिथे तुझं बसतान बसलं की मला कळव. मी इथलं सगळं गुंडाळून तिथे येईन. त्याआधी एक मात्र कर. आता काय राहिलंय ग? हे बघ, थोड्या दिवसानंतर तू रजा काढून इथे ये. गावी जा. नलूला बघून ये. नलूला नुसतं पाहिलंच ना तर तिच्याशी लवकरात लवकर लग्न करून मोकळं होऊ असं वाटणार आहे तुला. मग आपण तिघे तिथे मजेत राहू. आणि तिची नोकरी, आता तुला नोकरी मिळाल्यावर तिला कशाला हवी रे वेगळी नोकरी? तुझी नोकरी ती तिची नोकरी. चला आधी नोकरी तर मिळाली, आता छोकरी, मग चला मजाच मजा. लखूचा चेहरा फुलला होता. तेवढ्या चिंतातूर चेहरा करत आई म्हणाली, तू एकटा जातोयस तिथे तर ठीक आहे म्हणा, पण काय रे, तुला तर घरातली एकही गोष्ट जमत नाही.
साधा चहा करता येत नाही आहे तुला, घर साफ कसं करायचं हे तुला माहिती नाही, आंघोळीला जाताना टॉवेल घेऊन जायचं असतं हे तुला ठाऊक नाही, अंतर्वस्त्र कशी धुवायची, कुठं वाळत घालायची ह्याचा गंधही नाही आहे तुला, सुंभ आहेस तू नुसता सुंभ. कसं होईल रे तिथे तुझं? होईल का? कसं तरी जाईल निभावून, बघ तू. आईच्या डोळ्यात बघत लखू म्हणाला. रात्रीच्या गाडीनं लखू शंखवाळकर चेन्नईच्या दिशेनं निघाला. तिसऱ्या दिवशी पहाटे चेन्नईच्या रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उतरला. त्याच्या नावाचा बोर्ड घेऊन बाहेर एक जण उभा असलेला त्याने पाहिला. तो त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. तेव्हा त्याला विचारण्यात आलं, आप शंखवालकर साहब है क्या? लखूनं विचारलं, हां, लेकिन आपण कोण? मेरा नाम मुरुगेशन, आप मुझे मुर्गा बोल के पुकार सकते, चलिए सर. अरे मुर्गा मुर्गा म्हणजे कोंबडा ना रे बाबा, असं पुटपुटत लखू त्याच्या मागे मागे निघाला. स्टेशनपासून जवळच लखूची राहायची व्यवस्था करण्यात आली होती. तिथून अवघ्या 5 मिनिटावर ऑफिस आहे असं त्याला त्या मुर्गानं सांगितलं. लखूच्या राहण्याची जागा छोटीशी पण छान होती. सगळ्या सोयी असलेला तो एक छोटासा ब्लॉकच होता. पण बरेच दिवस वापरात नसल्यामुळे घरात कचरा जाम झाला होता, फरशीवर डाग पडले होते. तेवढं सोडलं ना तर बाकी सगळं मस्त होतं. आतल्या बाजूनं छोटीशी स्वयंपाक खोली होती, हॉटप्लेट, 4-2 भांडी होती, हाताशी नळ होता, नळाला पाणी येत होतं. बाजूला बेडरूम होती, पलंग गादी होती. लखूनं विचार केला, आपलं काय, आपण काय एकटा जीव सदाशिव, आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठी जागा करायची काय? 2 दिवस असेच गेले. मधल्या काळात लखू रोडला. ऑफिसचं काम त्याला जमून गेलं. दुपारी ऑफिसतर्फे त्याला जेवणाचा डबा येत होता. मधल्या 2 वेळा चहा मिळत होता. पण खरी अडचण होती ना ती सकाळच्या चहाची. सकाळी उठल्या उठल्या चहा मिळायला हवा होता. चहाची बुकटी, साखर लखूनं येताना आणली होती. दुधाची पिशवी मिळायची सोय झाली होती. पण त्याला चहा करायची सवयच नव्हती. चहा करणं त्याला जमत नव्हतं. दुधाचं भांडं नीट न घासल्यामुळे गेल्या 4 दिवसापैकी 3 दिवस त्यांनी हॉटप्लेटवर दुधाचं भांडं ठेवलं की थोड्या वेळात दूध नासायचं. चहाची पूड किती चमचे घालायला हवी, साखरेचं प्रमाण काय असायला हवं आणि तो चहा किती वेळ उकळवत ठेवला पाहिजे याबद्दल त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ होता. एकदा घर साफ करायचं ठरवून त्यांनी कोपऱ्यातली केरसुणी उचलली, चालवायला घेतली. हवेत उडालेली धूळ नाकात गेली आणि तो बराच वेळ शिंकत राहिला. कपडे धुण्याच्या बाबतीत तीच बोंब. चहा प्यायल्यानंतर भांडी घासायला घेणं त्याला कर्मकठीण वाटत होतं. आपली छोटी छोटी कामं करायला एखादा नोकर ठेवावा का काय याचा त्याने विचार करून बघितला. पण घरात नोकर वावरता राहणं म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर गदा. तशी त्याची कामं छोटी आणि कमी वेळात उरकून टाकण्यासारखी होती. त्यामुळे एकदा का सगळी कामं करून टाकली की कामच नाही, त्यामुळे पाय लांब करून झोपायची तयारी केली ना तर त्याला त्यापासून परावृत्त करणं कठीण होऊन बसणार होतं. आता तेवढ्या कामाकरता नोकरानं घरात यायचं, काम झाल्यावर निघून जायचं, अशी व्यवस्था करण्यात येण्यासारखी होती. पण त्यात नोकर ठीक वेळेवर आला नाही तर त्याची वाट बघत बसणं आवश्यक झालं असतं. आणि कोणाची वाट बघणं लखूला आवडत नव्हतं. वाट बघण्यात वेळ जातो, अधिक दमायला होतं असं लखूचं मत. एका रविवारी सकाळी झोपेतनं उठल्यावर चहा स्वतःच करायचा का हॉटेलात जाऊन यायचं याबद्दल तो विचार करत बसला होता. पण सुट्टीच्या दिवशी कब्बर चहा करता बाहेर जाणं त्याच्या अगदी जीवावर आलं. हॉटप्लेटवर चहाचा आदन ठेवायचा त्याला आला होता कंटाळा. तेवढ्यात त्याच्या घराच्या दारावरची घंटी वाजली. आता या अनोळखी शहरात आपल्याकडे कोण आला असेल बरं, असं स्वतःशी पुटपुटत तो दाराजवळ गेला. कडी सरकवून त्यांनी दार उघडलं तर दारात एक 22-23 वर्षांची तरुणी उभी होती. येस, व्हॉट डू यू वॉन्ट? लखूनं भिवया उचलून विचारलं. लखूकडे आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी बघत ती मुलगी म्हणाली, घरात कोणी नाही आहे का? चेन्नईला आल्यापासून पहिल्यांदा मराठी भाषेतलं वाक्य त्याला ऐकायला मिळालं होतं. अहो लखू आ वाचून बघत राहिला. मग भानावर आला. त्यांनी विचारलं, अरे तुम्हाला मराठी बोलता येतं? का नाही येणार? मराठी मातृभाषा आहे माझी. तुमची मातृभाषा मराठी? ह्या इथे चेन्नईत मराठी माणसं राहतात? आश्चर्य दाखवत लखूनं विचारलं. अहो म्हणजे काय, महाराष्ट्रात माणसं राहतात तशी इथे मराठी माणसं राहतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? शिवाय तुमचा इतिहास थोडा कच्चा वाटतोय. जिभेचा शेंडा गालात फिरवत ती म्हणाली. आता इतिहासाचा इथं काय संबंध आला? लखूने विचारलं.
उगाचच काहीतरी ऐकून गप्प बसायला तो तयार नव्हता. अहो, आम्ही तंजावरची मराठी माणसं आहोत. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी महाराज इथे 400 वर्षांपूर्वी राज्य करत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर जी मराठी माणसं होती ना, त्यांचे आम्ही वंशज. सगळा मराठी बाणा टिकवून होत आम्ही इथे. आपण इथली मूळ मराठी माणसं जी मराठी भाषा बोलतात त्यातला एकही शब्द पुण्या, मुंबई किंवा नागपूरच्या सुद्धा मराठी माणसाला समजत नाही असं मी ऐकून होतो. आणि तुमच्या बाबतीत सांगायचं तर मला तुमच्या बोलण्यातला शब्द समजतोय. हे असं कसं बरं? अगदी सोपं आहे. तुम्हाला माझ्या बोलण्यातला शब्द समजतो कारण मी तुमच्याशी या क्षणी तंजावरी मराठीत बोलत नाही आहे, तर मी पुण्या मुंबईच्या मराठीतून तुमच्याशी बोलते आहे. पण तुम्ही कधी पुण्या मुंबईकडे होता? अहो होते हो मी. अय्या, पण मी तुमच्याशी बोलत काय राहिली आहे? माझी आई मला वेंधळी म्हणते ना, ते काही खोटं नाही बरं का. अहो, मी आहे एक सेल्सगर्ल. मी गृहोपयोगी वस्तू विकते. मला सांगा तुम्हाला काय हवं आहे? लखूकडे रोखून बघत तिने विचारलं. लखू गोंधळला ना. आयुष्यात पहिल्यांदा एका अनोळखी तरुणीनं त्याच्या डोळ्याशी डोळा भिडवून बघितलं होतं. नकळत त्याची नजर खाली गेली. तो चाचरत म्हणाला, म्हणजे काय, मी समजलो नाही अहो. कप्पाळ, त्यात काय समजायचं आहे? आणि ती चढदिशी खाली वाकली. पायाशी ठेवलेल्या मोठ्या आकाराच्या पिशवीत हात घालून एक चहाचा पुडा बाहेर काढला आणि तो पुडा लखूच्या नाकाशी नाचवत म्हणाली, हा चहाचा पुडा पावडर आहे, आता तुम्ही ट्राय करून बघा. एव्हाना लखू नाही म्हटलं तरी थोडासा विरघळला होता बरं का. पण त्याला तो चहाचा पुडा विकत मात्र काही घ्यायचा नव्हता. तो चाचरत म्हणाला, काय आहे, माझ्याकडे एक पुडा आहे, पण गंमत अशी आहे की मला चहा नाही करता येतो. तुम्हाला चहा करता येत नाही? आश्चर्यचकित हो तिने विचारलं. नाही ना बुवा, मला नाही येतो चहा करता. घोर अपराध घडल्यागं चेहरा करत लखू म्हणाला. पण लगेच लखू सावरला. म्हणजे तसा मला चहा करता येतो, नाही असं नाही बरं का, पण मी जो चहा करतो ना त्याला तुम्ही चहा नाही म्हणू शकणार. चहा म्हणू शकणार नाही म्हणजे? आता आश्चर्य करायची पाळी तिची होती. माझ्या हातच्या चहाला ना तुम्ही काढा म्हणाल, काढा. लखूच्या खुलाशावरती एकदम खळखळून हसली आणि विचारती झाली, काढा? हो काढा. काय करणार? तुम्ही एकटेच असता का इथे? हो एकटाच राहतो मी. हल्लीच आलो आहे. हल्ली म्हणजे गेल्या आठवड्यात आलो आहे. आलं लक्षात. आता एक करूया का? माझ्यापाशी थोडा वेळ आहे. तो वेळ मी सत्काराने लावते. मी तुम्हाला चहा करायला शिकवेन. काय आहे, चहा करायचं एक तंत्र असतो, प्रमाणं ठरलेली असतात. एकदा का किती कप चहा करायचा हे ठरलं की मग साखर किती, चहाची पावडर किती, पाणी किती, दूध किती हे लक्षात येतं आपोआप. ते एकदा ध्यानात ठेवलं ना की चहा करणं म्हणजे एकदम सोपं. म्हणजे काय सोपंच असं म्हणताय? मग काय, म्हणजे तुम्ही मला चहा कसा करायचा हे शिकवणार? हो, तुम्हाला जी गोष्ट येत नाही ती जर मला येते तर मी तुम्हाला ती शिकवायला पाहिजे नाही का? लखू दारापासून दूर झाला आणि म्हणाला, या ना तुम्ही आत या, स्वयंपाकघर आतमध्ये आहे. माझं नाव चतुरात. तुमचं? म्हणजे दारावर पाटी नाही ना नावाची म्हणून विचारलं. हां, माझं नाव लक्ष्मण. फार जुनं नाव आहे नाही का हो तुमचं? जुनं म्हणजे काय, माझ्या आईने 26 वर्षापूर्वी माझा जन्म झाला ना तेव्हा ते ठेवलं ना. 26 वर्षापूर्वीचं जुनं नाव आहे माझं. हरकत नाही, हरकत नाही. चहा करायला शिकवताना शिकवणाऱ्याचं नाव जुनं असून चालणार नाही अशी काही अट घातलेली नाही कुणी. चला चहा करूया आपण. आणि मग पुढच्या 10 मिनिटात चतुरानं लखूला चहा कसा करायचा असतो याचं प्रात्यक्षिकच करून दाखवलं. हॉट प्लेटवर ठेवलेलं चहाचं भांडं चिमट्याने कसं उचलायचं, ओट्यावर कसं ठेवायचं हे सुद्धा तिने शिकवलं. चतुरानं केलेल्या चहाचा कप ओठाची लावत चखू म्हणाला, तुमच्या चहाला काय सुवास येतोय हो. चहा करणं तसं सोपं दिसतंय, पण मला वाटतं कुठेतरी लिहून ठेवायला हवं. मी लक्षात ठेवलं आहे म्हणा सगळं, तुम्ही गेलात की डायरीत लिहून ठेवीन. मग तुम्ही माझ्याकडची चहाची पावडर घ्याल ना हो? द्या ना, द्या. 2 पुढे द्या. एकच घ्या, हा संपला की दुसरा घ्या. हां, चहाच्या भोगटीचा एक पुडा लखूच्या हातावर ठेवून आणि त्याने दिलेले पैसे पर्समध्ये ठेवून चतुरा पिशवी घेऊन निघूनही गेली. जाताना तिने मागे वळून पाहिलं नाही, नाहीतर आपल्या पाठमोऱ्या आकृतीकडे प्रेमभऱ्या नजरेनं पाहणारा लखू तिला पाहावा लागला असता. 2 दिवस असेच गेले. एक दिवशी संध्याकाळी ऑफिसमधनं लखू घरी आला तेवढ्या दारावरची घंटा वाजली.
लखूनं दार उघडलं. दारात चतुरा उभी. त्याच्याकडे बघून किंचित स्मित करत म्हणाली, आज का नाही मी जमीन साफ करायचं लिक्विड आणलंय. हे लिक्विड तयार करणं तसं सोपं आहे बरं का. तुमच्याकडे एक मोठ्या आकाराची बाटली आहे का? बाटली नाही, पाहायला लागेल, पण मला वाटतं की माझ्याजवळ बाटली नसावी. नसावी म्हणजे काय? नाहीच आहे. नो प्रॉब्लेम, माझ्याजवळ आहे बाटली. असं म्हणत चतुरा खाली वाकली. पायाजवळ ठेवलेल्या मोठ्या पिशवीतनं तिने एक मोठ्या आकाराची बाटली बाहेर काढली आणि लखूकडे बघत म्हणाली, आधी जमीन साफ करायला हवी. मी जरा आत जाऊन येऊ का? या ना, या या या. असं म्हणत लखू बाजूला झाला. चतुरा आतल्या दिशेनं वळली. आत जाऊन तिने बाटली धुवून आणली. त्यानंतर पिशवीतनं एक छोट्या आकाराची बाटली लखूला दाखवत म्हणाली, बरं का, नीट लक्षात घ्या. यातले मोजून 20 थेंब या मोठ्या बाटलीत टाकायचे. त्यानंतर बाटली पाण्यानं भरायची आणि सबंध बाटली एखाद्या बादलीत उपडी करायची. मग बादली 3/4 पाण्यानं भरायची आणि करायचं जमीन पुसायचं काम सुरू. जमीन कशी चकचकीत झाली पाहिजे बघा. चतुराच्या हातातल्या छोट्या बाटलीकडे बघत लखू म्हणाला, पण नेमके मोजून 20 थेंब या मोठ्या बाटलीत ओतायचे म्हणजे कठीण आहे नाही का? काय नाही कठीण हो, मी करून दाखवते की. पण त्याआधी इथला जमिनीवरचा कचरा काढायला पाहिजे. किती कचरा साठवून ठेवलाय हो तुम्ही? केरसुणी कुठे दिसतीये का ते बघत चतुरानं विचारलं आणि काहीतरी गमतीशीर बोलायला हवं म्हणून गंभीर चेहरा करत लखू म्हणाला, त्याचं काय आहे, घरात केर कचरा साठवून ठेवायचा मला नाद आहे. नाद म्हणजे काय, माझी हॉबीज आहे म्हणा ना ती. त्यामुळे माझ्याकडे केरसुणी नाही आहे. केर जमा करायची हॉबी आहे अय्या? आणि तुमच्याजवळ केरसुणी नाही म्हणून काय झालं? माझ्याकडे आहे की, थांबा हां घेऊन येते. दाराजवळ ठेवलेल्या पिशवीत हात घालून तिने एक केरसुणी आणली. आपला पदर कमरेला खोचत म्हणाली, आता तुम्ही आतल्या खोलीत जा, नाही तर बाहेर उभे राहा, कचरा उडेल तुमच्या अंगावर. चालेल ना, अहो कचरा कसा काढायचा याचं प्रात्यक्षिक मला बघायचं आहे. तुमची मर्जी. असं म्हणत चतुरा केरसुणीनं केर उडवायला लागली. 2-1 मिनिटात लखू फटाफटा शिंकायला लागला. अहो नाकावर रुमाल बांधा, चतुरानं सुचवलं. लखूनं खिशातनं रुमाल काढला आणि विचारलं, रुमाल कोणाच्या नाकावर बांधू, माझ्या का तुमच्या? अहो तुमच्या हो. आठी. चतुरा केर उडवता उडवता स्वतः शिंकायला लागली. केर काढून झाल्यावर तिने लादी पुसायचं काम सुरू केलं. थोड्याच वेळात लखूची खोली चकाचक दिसायला लागली. जमीन पुसण्याचं काम संपल्यावर चतुरा आतल्या खोलीत गेली. बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवून आली. लखूकडे बघत म्हणाली, असं स्वच्छ ठेवायचं असतं घर. आता बिझनेस. माझ्या वस्तू तुम्हाला विकत घ्यायला लागतील. ही छोटी बाटली, ही मोठी बाटली, ही केरसुणी आणि फडकं पुढच्या खेपेला जमेल तुम्हाला. नाही जमलं तर मी येईन पुन्हा शिकवायला नाही का? तिने सांगितलेले पैसे तिच्या हातावर ठेवत लखू म्हणाला, अवश्य या, अवश्य या, यू आर ऑलवेज वेलकम. झाडू मारायला का? डोळे मोठे करत चतुरानं विचारलं आणि लखू काही बोलायच्या आत ते निघूनही गेली. तिसऱ्या दिवशी चतुरा हजर झाली. आल्या आल्या म्हणाली, कपडे धुवायची पावडर आणली, चला कपडे धुवायचं प्रात्यक्षिक बघा. लखूचे कपडे धुवून झाल्यावरती म्हणली, मी आता उद्या येईन ना. आता उद्या कसलं प्रात्यक्षिक आहे? इस्त्री करायचं. मी इस्त्रीसुद्धा विकते, चांगलं कमिशन मिळतं. दरम्यान चतुराच्या हाताखाली लखू बऱ्याच गोष्टी शिकला. एका रविवारी सकाळी 11 वाजता चतुरा उगवली. आल्या आल्या म्हणाली, दुपारचं जेवण एरवीच्या दिवशी तुम्ही ऑफिसात घेता नाही का? आज काय करणार आहात? रविवारच्या दिवशी दुपारी 1 वाजता मी घरातनं बाहेर पडतो आणि एखाद्या हॉटेलात जातो, जेवून येतो. शी, हॉटेलात कसलं जेवायचं हो? मी माझ्या हाताने आज तुम्हाला जेवण करून वाढते, बघा तुम्ही. नाही, तुम्ही तुमच्या हातानं जेवण करून वाढाल याबद्दल काही शंका नाही आहे माझ्या मनात. पण घरात जेवण तयार करण्याकरता आहे काय? तांदूळ, डाळ, भाजी, कांदे, बटाटे, तिखट, मीठ या वस्तू तुमच्यात त्या पिशवीत आहेत का ते आधी चेक करा. नाही हो, मी आज पिशवीच नाही आणली. आपण असं करू, आपण दोघं बाजारात जाऊ, स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू घेऊ, मग मी जेवण करीन, तुम्हाला वाढीन, मीही इथेच जेवीन, अर्थात तुमची परवानगी असेल तर. लखू हसला आणि म्हणा, जेवा हो, घर तुमचंच आहे. अय्या, घर माझं आहे? तिरप्या नजरेनं लखूकडं बघत चतुरानं विचारलं आणि लखूचं काळीच धडधडायला लागलं. कानशिलं तापायला लागली. या चतुराने आपल्याला पुरतं गुंडळायचं ठरवलंय का काय? अर्थात तशी काय हरकत नाही म्हणा, पण आधी आईला कळवायला हवं, तिची परवानगी काढायला हवी.
आपण तिच्या त्या शालू अक्काच्या नलूऐवजी या चतुराबरोबर संसार थाटायला निघालोय हे कळल्यावर तिला काय वाटेल पण, आणि त्या नलूला काय वाटेल? अर्थात तिला आपण कधी बघितलेलं नाही आहे, पण आपण तिला आवडतो हे आईकडनं कितीतरी वेळा ऐकलं आहे आपण. मग धीर एकवटून लखू म्हणाला, हे बघा आपण आज असं करूया, तुमचा तो जेवण कसं करायचा ते शिकवायचा कार्यक्रम आपण पुढे ढकलूया. आज आपण चांगल्याशा हॉटेलात जाऊन जेवूया. हॉटेलात कसं जेवायचं असतं ते तुम्ही मला आज शिकवणार आहात का काय? त्याच्या डोळ्यात बघत चतुरानं विचारलं. नाही तसं समजा हवं तर, पण तुम्हाला चालेल ना? हो चालेल काय, धावेल. त्या पुढच्या 2-4 दिवसात लखूनं निर्णय घेतला, चतुरा आली की या खेपेला तिला विचारून टाकायचं. काय विचारायचं? इतके दिवस काही ना काही मला शिकवायला येत होतीस, आता शिकवायला यायचं नाही, मला अजिबात शिकायचं नाही आहे. आता येशील तेव्हा तू जाऊच नको. या माझ्या घराचा संपूर्ण ताबाच घ्यायला तू येशील का? पण त्याआधी आईला कळवायला हवं, चतुराच्या आईवडिलांना भेटायला हवं. सगळं अगदी आपल्या आधीच्या पिढ्यांनी जसं केलं ना तसंच्या तसं व्हायला हवं. उगाच कोणाची मनं नाही दुखवायची आपल्याला. लखूने आईला सविस्तर पत्र लिहिलं. चतुराशी आपली कशी ओळख झाली, तिने आपल्याला काय काय करायला शिकवलं, आपल्याला ती कशी आवडते याबद्दलची सगळी माहिती त्याने आईला कळवून टाकली. आपण शालू अक्काच्या नलूऐवजी या चेन्नईच्या चतुराशी लग्न करायला किती उत्सुक आहोत हे सुद्धा त्यांनी कळवून टाकलं. आणि पत्र पोस्टाच्या पेटीत टाकल्या दिवसापासनं तो आईच्या पत्राची वाट बघायला लागला. 15 दिवस उलटले, आईचं पत्र नाही. दरम्यान गेल्या 15 दिवसात चतुरासुद्धा आपल्याकडे आलेली नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. आता या चतुराला शोधायला हवं. आपण तिला शोधायची कुठे? आपण एकदाही तिच्या घरचा पत्ता विचारला नाही का, तिच्या घरात कोण कोण असतं याची साधी चौकशी नाही केली आपण. ठीक 17व्या दिवशी लखूला एक तार आली. तारेत मजकूर होता, मी अंदाज बांधला होता तसंच झालं. तुझा स्वतःवर ताबा राहिलेला नाही आहे, मी येते, सोबत शालू अक्काची नलू सुद्धा असेल. बापरे बापरे, आई येते, स्वतः येते आणि बरोबर त्या नलूला घेऊन येते. आता मात्र आपली खैर नाही. अरे हे पण ही चतुरा कुठं आहे? चतुरा कुठे शोधायला जायचं तिला? आणि हे आई येते म्हणते, ती येणार आहे कधी? ती कधी येणार हे कळलं असतं तर तिला आणायला स्टेशनवर गेलो असतो, बरं पडलं असतं ते. त्या रात्री लखूला काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधल्या कामात त्याचं लक्ष लागलं नाही. आईशी संपर्क साधायचा कसा? नलूनं सोबत यायला नकोय हे तिला कळवायचं कसं? आणि ही चतुरा कुठं आहे? त्या रात्रीसुद्धा त्याला काही झोप लागली नाही. पहाटे 3:30-4 वाजता त्याचा जरा डोळा लागला आणि दारावरच्या घंटीच्या आवाजानं तो जागा झाला. घड्याळात बघितलं 6:30 वाजले होते. आता एवढ्या सकाळी आपल्याकडे कोण आला असेल? आई तर आलेली नसेल ना? तो दारापर्यंत पोहोचला तेव्हा पुन्हा एकदा घंटी जोरजोरात वाजली. अरे येतोय येतोय, लखू ओरडला. पुढे होऊन त्यांनी दार उघडलं. दारात आई आणि तिच्या मागे उभी होती चतुरा. चतुरा तू? अगं तू आईच्या बरोबर कशी काय? लखूने आश्चर्याने विचारलं. पण चतुरा मान खाली घालून उभी राहिली. एक अक्षरही तिच्या तोंडून बाहेर पडलं नाही. तेवढ्यात आई म्हणाली, हो आम्हाला आत ते येऊ देशील का नाही? अगं ये ना, ये. लखू बाजूला झाला. आई लखूकडे बघत म्हणाली, मी जे म्हणते ना ते खोटं नाही आहे. सुंभ आहेस तू, सुंभ. अरे तुझी चतुरा म्हणजे आमच्या शालू अक्काची नलू. ही नलू हां? अरे तू एकटा मद्रासला निघालास तेव्हा तिचा जीव चुटपुटला आणि चक्कर रजा टाकून ती इथे आली. तिचे एक नातेवाईक राहतात इथे, त्यांच्याजवळ राहिली आणि सेल्सगन बनवून तुला बनवत राहिली ती, प्रात्यक्षिकं देत राहिली ती. नेमकी वेळ आल्यावर तिने मला कळवलं आणि बोलवून घेतलं. स्टेशनवर मला नेलं तीच आली आणि आता आम्ही दोघं तुझ्याकडे आलोय. आता रजा काढ, लग्नाची सगळी तयारी करायची आपल्याला. लखू आई आणि चतुरा झालेल्या नलूकडे आळीपाळीनं आवासून पाहतच राहिला. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा, एक चतुर नार. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा लाईक करा आणि नवीन फीचर निघाले त्याप्रमाणे हाईपसुद्धा करा.
ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. कारण श्रोते हो, आता 50,000चा टप्पा गाठायला फक्त काही थोडे सबस्क्रायबर्स आपल्याला हवे आहेत. लगेच आपण 50,000चा टप्पा गाठू शकतो. यासाठी तुमच्या मदतीचा हात हवा आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती करा. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.